नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडी स्वतःचे घोटाळे झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने धडा शिकवा असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा सुरू आहेत. आज परभणी नांदेडमध्ये मोदींची सभा होत आहे. नांदेडमध्ये मोदींच्या सभेला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने जनसागर दाखल झाला होता. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेला उपस्थित आहेत. पूर्व विदर्भात शुक्रवारी 18व्या लोकसभेसाठी शांततेत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या पहिल्या 5 मतदारसंघात सरासरी 54.85% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागपुरात सुमारे 53.90% तर रामटेकमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.26% मतदान झाले. गडचिरोली चिमूर मतदारसंघात सर्वाधिक 66.27% तर भंडारा गोंदिया मतदारसंघात 61.37% आणि चंद्रपूर मतदारसंघात 55.11% मतदान झाले. प्रशासनाचे 75% मतदानाचे लक्ष्य साध्य झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वर्धा येथून फोडला. पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्याचे 19 एप्रिल रोजी मतदान असताना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव, शामजीपंत येथे वर्धा आणि अमरावती मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता मोदींचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. रात्री 8:30 वाजता मोदींनी जेवण घेतले. मोदींचा ऑरेंज सिटी संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात दुसऱ्यांदा मुक्काम होता. पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रमानुसार जबलपूर येथील प्रचार सभेनंतर 4:20 ते नागपूर विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकॉप्टरने वर्ध्याला गेले. सभा आटोपल्यानंतर 6:45 वाजता हेलिकॉप्टरने नागपूरला परतले व 7 वाजताच्या सुमारास राजभवनला पोहोचले. रात्री त्यांचा तेथेच मुक्काम असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यांनी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास साधे जेवण घेतले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यासोबत त्यांनी भाजपाने राम मंदिर बांधलं नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाने आधी रोजीरोटीबद्दल बोलायला हवं. शेतकरी, महिला, गरीब, तरुण या मुद्द्यावर की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, ते कोणत्या मुद्द्यावर लढत आहेत हे त्यांनी सांगावं. राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही, हा न्यायालयाचा निर्णय होता. बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली. मुख्यमंत्री म्हणून मी विधानसभेत हिंदुत्वावर बोललो आहे. लोकांना ते माहीत आहे. पण आज माझ्यासाठी सर्वात मोठा मुद्दा हा आहे की मला मोदी सरकार नाही तर भारत सरकार हवं आहे. जर एकच पक्ष असेल तर ते देशासाठी सर्वात धोकादायक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष पुन्हा आक्रमक झाला असून संजय राऊत आपल्या विधानावर ठाम असल्याने महिला कार्यकर्त्या पुन्हा आक्रमक झाल्या. अमरावतीच्या इरवेन चौकात संजय राऊत यांचा पुतळा जाळला. पुतळ्याला जोड्याने पायदळीत उडवले. संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राऊत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी साक्षी उमक युवा स्वाभिमान कार्यकर्ता यांनी केली. महाराष्ट्रामध्ये 45+ करण्यासाठी कुटुंबाशी चर्चा करून माघार घेतली. मी नाराज नाही. मात्र या मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मतदान मिळालं असतं, असे प्रतिपादन किरण सामंत यांनी केले. भविष्यात सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून माझा हेतू स्वच्छ होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी राहणारच, ते साहजिकच आहे. भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याने सांगितलं म्हणून मी उमेदवारी मागे घेतल्याचं ट्विट डिलीट केलं होतं, असेही शिवसेना नेते किरण सामंत म्हणाले. मी लवकरच प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये सभेला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून नारायण राणे यांनी आज अर्ज भरला. त्यांना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देताना ते लवकरच रत्नागिरीमध्ये सभेला येणार असल्याचे सांगितले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना किरण सामंत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रवींद्र चव्हाण तसेच शिवसेना नेते दीपक केसरकर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आलाय. त्यांच्या ताब्यातून 4 देशी पिस्टल, 17 राऊंड, 1 मोटरसायकल,
3 मोबाईल व 32,370 रोख असा एकूण 2,13,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील पाचोरी येथून काही व्यक्ती येणार असून देशी बनावटीच्या पिस्टलची डील करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून LCB व सोनाळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. बीड लोकसभा मतदारसंघात आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत असलेल्या बीडमध्ये आता मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे अशा वादाला देखील तोंड फुटलंय. अर्थात त्यामुळे मतांचे विभाजन होईल का असा डावपेच या निवडणुकीत पाहायला मिळतोय. लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता आली आणि त्यात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह अनेक नेते त्यांना पाठिंबा देतील असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. इंडिया आघाडीकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. याउलट भाजपचे केवळ मोदी एके मोदी सुरू आहे असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या परभणी येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. नांदेड आणि परभणीमध्ये सभा झाल्या. नांदेडमधील सभेत मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते तर परभणीमधील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी सभेतील भाषणात मोदींनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. काँग्रेसने गरिबी हटाओचा नारा दिला आणि देशातून गरिबांनाच हटवले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच मोदींनी देशात रामराज्य आणले असे शिंदे म्हणाले. आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी 14 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार 19 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर 1 वाजेच्या सुमारास घडला. त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. विषबाधा झालेल्या 9 पैकी 2 प्रशिक्षणार्थी परिचारिकांना जास्त त्रास होत असल्याने त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार.